मित्रांनो, आपण मगाशी केद्रे आईच्या मंदिरात होतो, तिथून आपण निघालो. तिथे आपला पार्ट फर्स्ट संपवला आणि आता पार्ट सेकंडला सुरुवात केलेली आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे काय मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण बाजूलाच एक डॅम होता केद्रे आईच्या मंदिराच्या, तिथून त्या ठिकाणून आपण चालू करतोय हा ब्लॉग. तर तुम्ही एक 360 व्ह्यू एन्जॉय करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण अशा किती सुंदर अशा ठिकाणी आलेलो आहोत. ऊन जास्त आहे, सुंदर, अतिशय सुंदर, खूपच छान. आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता धोडप किल्ल्याचा. तो धोडप किल्ला आपल्याला इथून व्हिजिबल होतोय, तो मी झूम करून दाखवतो. हा जो समोर दिसतोय झूम केल्यानंतर, हा धोडपचा किल्ला आहे. मित्रांनो, आपण याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता मागे. आणि महाराष्ट्रातला 2 नंबरचा उंच असा हा किल्ला आहे. आणि या बाजूला जर बघितलं तर सगळे पुढे चांदवडचे डोंगर आहेत. पाण्याचा हलका हलका सुंदर असा आवाज येतोय, छान आला का? किती मस्त लाटांचा आवाज येतोय सुंदर. एकदम छोटासा ब्लॉग बनवू आपण आपल्या गाड्या तिथे. तो ब्लॉग पण सेपरेट ठेवू, हा पण सेपरेट ठेवू. तिकडे मस्त गुरं चरतायत. आपल्या बाईक्स आहेत. खूपच छान सुंदर अशा ठिकाणी मिलिंद सर आपल्याला घेऊन आले. मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आपण जास्त तर काही टाकणार नाही आहोत. मी आता तुम्हाला समोर जी गोष्ट दाखवली, आईचं मंदिर होतं. आपण त्या मंदिरापासून वर आलेलो आहे. इथं जो रस्ता आहे, आणि वर येऊन या रस्त्याने आपण धुळे हायवेवरून जवळपास एक 7-8-10 किलोमीटर आतमध्ये आलेलो आहोत. इकडं जर झूम करून दाखवलं तर धुळे हायवे, हा जो स्पॉट जो आहे केद्रे आईचं मंदिर जे आहे आणि हे धरण त्याला लागून जे आहे, ते एकदम सोपं आहे. नाशिकवरून, नाशिकला पिंपळगावहून तुम्ही जर आले, पिंपळगावला पुढे वडाळगुही आहे. वडाळगुहीवरून फ्लायब्रिजपासून राईट घेतल्यानंतर कोणालाही विचारलं तरी इथला ॲड्रेस कोणी सांगेल. जागृत देवस्थान एकदम. चला मग, या व्हिडिओमध्ये जास्त दाखवण्यासारखं काहीच नाही. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.